नमस्कार मित्रांनो, राम मंदिर हे केवळ एक मंदिर नाहीये, ते करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. असं ठिकाण जिथे प्रत्येक भक्त विश्वासाने दान करतो, कारण त्याला वाटतं आपण दिलेला प्रत्येक रुपया प्रभू श्री रामांच्या सेवेसाठी वापरला जाईल. पण जर त्याच दान व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले तर, जर तपास यंत्रणांना आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप तपासावे लागले तर, आणि जर या प्रकरणामुळे मंदिर ट्रस्टमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित झाले तर, हे फक्त पैशाचं प्रकरण राहत नाही, हा करोडो भक्तांच्या विश्वासाचा प्रश्न बनतो. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर या विषयावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. त्यानंतर तपास, अटक, राजीनामे आणि अनेक प्रश्न, यामुळे हा विषय राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय, एक साधा प्राध्यापक, RSS चे प्रचारक, राम जन्मभूमी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते आणि नंतर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव. नेमका हा प्रवास कसा झाला आणि आज त्यांच्या भूमिकेवर प्रश्न का उपस्थित होतात? आज आपण चंपत राय यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास आणि सध्या चर्चेत असलेल्या दान प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. चंपत राय यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1946 रोजी उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील नागिना येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण उत्तर प्रदेशमध्येच झाले. व्यवसायाने ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. धामपूर येथील महाविद्यालयात त्यांनी सुमारे 11 ते 12 वर्ष अध्यापन केले. पण त्याच वेळी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध अधिक दृढ होत गेला. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली. त्या काळात अनेक विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांनाही अटक करण्यात आली. सुमारे 18 महिने त्यांनी तुरुंगवास भोगला. अनेकांच्या मते याच काळाने त्यांना आयुष्याची दिशा बदलायला लावली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा सोडला. त्यांनी पूर्ण वेळ RSS प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील विविध भागात जिल्हा प्रचारक म्हणून काम केले. 1981 ते 1984 दरम्यान देहरादून, त्यानंतर सहारनपूर, त्यानंतर मेरठ येथे त्यांनी संघटन उभारणीचं काम केलं. 1980च्या दशकात ते विश्व हिंदू परिषद सक्रिय झाले. 1986 मध्ये त्यांची प्रांत सहसंघटन सचिव म्हणून नियुक्ती झाली. पुढे ते पश्चिम उत्तर प्रदेशचे संघटित सचिव बनले. या काळात त्यांच्यावर संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंध विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. 1991 मध्ये राम जन्मभूमी आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचले आणि याच काळात त्यांना अयोध्येत पाठवण्यात आलं. तिथे त्यांनी आंदोलकांशी संबंधित संघटनात्मक काम पाहिले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आलं. त्या घटनेनंतर दाखल झालेल्या CBI प्रकरणात अनेक नेत्यांप्रमाणेच चंपत राय यांच्या विरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र 2020 मध्ये विशेष CBI न्यायालयाने पुराव्या अभावी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने हा पूर्वनियोजित कट असल्याचे सिद्ध झाले नसल्याचे नमूद केले. राम जन्मभूमी प्रकरणाशी संबंधित जुने नकाशे, महसूल नोंदी आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी अनेक वर्ष अभ्यासही केला. अनेक जण त्यांना अयोध्येचा ज्ञानकोश असेही संबोधतात. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आला. त्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली. 19 फेब्रुवारी 2020 रोजी चंपत राय यांची ट्रस्टचे महासचिव म्हणून नियुक्ती झाली. ही अत्यंत महत्वाची जबाबदारी होती. मंदिर उभारणी, विविध संस्थांशी समन्वय, बांधकामाचे नियोजन, साहित्य खरेदी, लॉजिस्टिक्स आणि 22 जानेवारी 2024 रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. याच काळात राम मंदिरात देशभरातून मोठ्या प्रमाणात देणग्या येऊ लागल्या आणि इथूनच पुढे सुरू होतो आज चर्चेत असलेला वाद. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार मंदिरातील दान व्यवस्थापनात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमण्यात आली. तपासादरम्यान काही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि अनेक जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात टिन्नू यादव हे विशेष नाव चर्चेत होतं. वृत्तांनुसार ते पूर्वी चंपत राय यांचे चालक होते आणि दानाशी संबंधित काही कामकाजात त्यांचा सहभाग होता, असा तपासात उल्लेख करण्यात आलाय.
या घडामोडींनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. दान व्यवस्थापनाची यंत्रणा पुरेशी सक्षम होती का? नियमित लेखापरीक्षण आणि देखरेख पुरेशी होती का? यातील नियंत्रण व्यवस्था आणखी मजबूत असू शकली असती का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या मोठ्या धार्मिक संस्थेमध्ये भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी कोणती व्यवस्था असावी? तपास सुरू असताना चंपतराय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चंपतराय यांनी सार्वजनिकपणे सांगितले की माहिती मिळताच कारवाई सुरू करण्यात आली आणि त्यांच्या विश्वासातील लोकांनीच त्यांचा विश्वासघात केला. दुसरीकडे विरोधकांनी असा प्रश्न उपस्थित केला की इतक्या मोठ्या संस्थेच्या प्रमुख पदावर असताना देखील देखरेखीची जबाबदारी वरिष्ठ नेतृत्वावरही येते. या दोन भूमिकांमध्ये सार्वजनिक चर्चेला अधिक वेग आला. या संपूर्ण प्रकरणात अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. मात्र या घटनेने एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. राम मंदिरासारख्या श्रद्धेच्या केंद्रात आर्थिक पारदर्शकता, मजबूत लेखापरीक्षण आणि उत्तरदायित्व यांच्या व्यवस्था अधिक कठोर असायला हव्यात का? हा प्रश्न आज लाखो भक्त विचारतायत. चंपतराय यांचा प्रवास पाहिला तर एक शिक्षक, मग स्वयंसेवक, मग प्रचारक, राम जन्मभूमी आंदोलनातील कार्यकर्ता आणि नंतर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव असा त्यांचा अनेक दशकांचा प्रवास आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी मंदिर आंदोलनासाठी आयुष्य समर्पित केलं, तर टीकाकारांच्या मते इतक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असतानाही व्यवस्थापनातील त्रुटींविषयी उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे. म्हणून आज या प्रकरणाकडे केवळ एक व्यक्तीच्या दृष्टीने न पाहता धार्मिक संस्थांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भक्तीच्या विश्वासाचे संरक्षण या व्यापक मुद्द्यांच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? धार्मिक संस्थांमध्ये आर्थिक व्यवहारही आणखी कठोर नियंत्रण असावं का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.